जायचं होतं तर आम्ही सगळी जाऊन आलोय. सगळ्यांनी आवरले. पण सगळ्यांचा आता घोळ घालायचा चाललाय. इथं मला एकतर कोणाला पण सोर्स नाही इकडे आणि भूक पण लागल्या. रामकृष्ण मंडळी, मी दीप प्रज्वल. बरेच दिवस झालं गणपतीपुळेला जायचा प्लॅन चाललेला. फायनली तो आज प्रत्यक्षात आला. सगळ्यात आधी गाडी खाली लिंबू ठेवून गाडीची पूजा करून घेतली आणि निघालो आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने. आणि या सगळ्यांच्यात आम्ही दोघं लहान असल्यामुळे आम्हाला ढकलले लास्ट सीट वरती. काय आता चालायचं. विट्यामधून निघताना सगळ्यात आधी घेतला आपल्या महाराजांचं दर्शन. जाता जाता झोप येऊ नये म्हणून एक कप चहा घेतला आणि प्रवासामध्ये एक असा डेंजर टप्पा लागला जो म्हणजे आंबाघाट. मागचा ट्रकवाला एवढा आम्हाला चिटकून चालला की आम्ही ब्रेक मारले की याला बघून आमची हार्टबीट वाढत. फायनली हा आंबाघाट संपून आम्ही थोड्याच वेळामध्ये पोहोचलो गणपतीपुळेमध्ये. आम्ही एवढ्या सकाळी लवकर पोहोचल्यामुळे गर्दी तर खूपच कमी होती. आणि तुम्हाला पण गणपती बाप्पांचं शांत असं दर्शन घ्यायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकरच या. इथं मूषक राजानं प्रत्येकांचं काय ना काय तर सांगायचं चाललेलं. गर्दी काहीच नसल्यामुळे आम्ही मंदिराच्या आवारात फक्त 5 मिनिटांमध्ये पोहोचलो. फायनली खूप दिवसानंतर सुंदर असं गणपतीपुळेच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन थोडाच वेळ आम्ही घालवणार होतो बीच वरती. इकडं माझं शूटिंग घ्यायचं चाललेलं आणि माझी वाट बघत इकडे सगळी कंटाळली. आता सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो बाहेरच्या दिशेने. आणि मंदिरातून बाहेर जाता जाताच 25 रुपयाचा तुम्हाला हा 2 लाडूचा प्रसाद मिळणार. प्रसादाची किंमत सांगण्याचा हाच उद्देश की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचावी. गणपतीपुळ्यापासून थोड्याच अंतरावर असलेलं हे मंदिर पाहून तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाणार. हे पाहण्यासाठी गणपतीपुळे भाग 2 पहा. भेटू तुम्हाला पुढच्याच व्हिडिओ.